सातारा जिल्ह्यातील सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातून वन्यजीव प्रेमींसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे। प्रकल्प परिसरातील कॅमेरा ट्रॅपमध्ये दुर्मिळ काळा बिबट्या म्हणजेच मेलॅनिस्टिक बिबट्या कॅमेऱ्यात कैद झाला आहे। या नोंदीमुळे सह्याद्रीच्या जंगलातील समृद्ध जैवविविधतेवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाला आहे। पश्चिम घाट परिसरात काळ्या बिबट्यांच्या हालचाली अत्यंत क्वचित नोंदवल्या जातात, त्यामुळे ही नोंद वन विभाग आणि वन्यजीव अभ्यासकांसाठी महत्त्वाची मानली जात आहे। तिलारी, राधानगरी आणि सह्याद्रीच्या घनदाट जंगल पट्ट्यात अशा बिबट्यांची अधूनमधून उपस्थिती दिसून येते। तज्ञांच्या माहितीनुसार काळा बिबट्या ही वेगळी प्रजाती नसून बिबट्याचाच एक प्रकार आहे। जनुकीय बदलामुळे त्यांचा रंग अधिक गडद दिसतो। दाट जंगल आणि अधिक पर्जन्यमान असलेल्या भागात त्यांना नैसर्गिक छद्मावरण मिळत असल्याने त्यांची उपस्थिती टिकून राहते। दरम्यान पश्चिम घाटातील समृद्ध परिसंस्थेच्या दृष्टीने ही घटना सकारात्मक मानली जात असून सह्याद्रीतील जंगल अद्याप समृद्ध असल्याचा दिलासा व्यक्त केला जात आहे। नाशिक येथे हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांची पत्रकार वेलफेअर सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेत पत्रकार गृहनिर्माण संकुलाच्या मागणीवर चर्चा केली। यावेळी प्रलंबित कागदपत्रे आणि पाठपुराव्याबाबत सविस्तर संवाद साधण्यात आला। पालकमंत्री झिरवाळ यांनी या प्रश्नावर सकारात्मक भूमिका दर्शवत मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबत बैठक घेऊन विषय मार्गी लावण्याचे आश्वासन दिले। गरज भासल्यास मुख्यमंत्री स्तरावरही निधीसाठी पाठपुरावा करण्यात येईल असे त्यांनी सांगितले। या भेटीत पत्रकार वेलफेअर सोसायटीचे अध्यक्ष कल्याण देशमुख, सचिव सुनील पाठक तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते। या चर्चेमुळे पत्रकारांच्या गृहनिर्माण प्रश्नाला गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे। जालना शहरातील दुःखीनगर परिसरात एका तरुणावर झालेल्या चाकू हल्ल्यानंतर पोलिसांनी कडक कारवाईला सुरुवात केली आहे। या घटनेमुळे परिसरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे। गेल्या काही दिवसांपासून पोलिसांकडून रात्री 11 वाजता दुकाने बंद ठेवण्याची मोहीम सुरू होती। मात्र गस्त संपल्यानंतर काही दुकाने पुन्हा सुरू राहत असल्याने परिसरात गर्दी वाढत होती। याच पार्श्वभूमीवर अज्ञातांकडून 22 वर्षीय तरुणावर जीवघेणा हल्ला करण्यात आला असून तो सध्या उपचाराधीन आहे। या घटनेनंतर नागरिकांनी पोलिसांवर नाराजी व्यक्त केली असताना पोलिसांनी तत्काळ मदिना टॉवर परिसरात अतिरिक्त बंदोबस्त तैनात केला आहे। रात्रीची गस्त वाढवण्यात आली असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे। उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांनी रात्री 11 नंतर उघडी दुकाने आढळल्यास दंडात्मक कारवाई होईल असे स्पष्ट केले आहे। मागील सुमारे 1.5 महिन्यापासून आपण हा अभियान सुरू केलेलं आहे। आपण आस्थापना 11च्या दरम्यान बंद करतो आणि संपूर्ण शहरामध्ये जुना जालना आणि नवीन जालना या ठिकाणी हा उपक्रम राबवलेला आहे आपण। परंतु आमच्या असं निदर्शनाला आलेलं आहे की जुना जालना भागात पर्टिक्युलरली दुःखीनगर मदिना मस्जिद परिसरामध्ये आम्ही दुकानं बंद केल्यानंतर आमची पेट्रोलिंगची गस्तीची गाडी अन्य भागात गेल्यानंतर पुन्हा दुकानं सुरू होतात। तर आज आम्ही उशिरापर्यंत इकडेच थांबणार आहोत। आम्ही वेगवेगळे पथक केलेले आहेत। एक स्टॅटिक पथक या ठिकाणी आम्ही थांबवून ठेवणार आहोत आणि कुठल्याही प्रकारे दुकान पुन्हा उघडणार नाही याची दक्षता घेणार आहोत आणि अशी उघडी दुकान असतील तर त्यांच्यावर आम्ही निश्चितच दंडात्मक कारवाई करणार आहोत। आणि आमचं या निमित्ताने दुकानदारांना आवाहन आहे की आपण निर्धारित केलेली वेळ जी आहे त्यानंतर आपल्या आस्थापना सुरू ठेवण्यात 11 वाजता बंद कराव्यात आणि पोलिसांना सहकार्य करावं। त्याचबरोबर नागरिकांनाही आवाहन आहे की रात्री उशिरानंतर बाहेर पडण्याची काही गरज नाही। आस्थापना बंद झाल्यानंतर आपण हे घरी जावं, जेणेकरून आम्हाला परिसरामधला एकूणच गस्त सुरळीत आणि प्रभावी ठेवणं शक्य होईल। आणि आस्थापना जर बंद केलेल्या पुन्हा उघडल्या किंवा चालू झालेल्या दिसल्या तर आम्ही मुंबई पोलीस अधिनियमानुसार कारवाई करणार आहोत। सातारा जिल्ह्यातील आंबेनळी घाटात घडलेल्या भीषण अपघातात दाम्पत्याचा सुमारे 700 फूट खोल दरीत कोसळून मृत्यू झाला आहे। महाबळेश्वर तालुक्यातील कुंभरोशी गावाजवळ पोलादपूर हद्दीत ही दुर्घटना घडली असून संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे। मिळालेल्या माहितीनुसार रस्त्याच्या कडेला संशयास्पद स्थितीत मोटारसायकल आढळल्यानंतर तात्काळ शोध मोहीम सुरू करण्यात आली। दोरांच्या साहाय्याने बचाव पथकाने खोल दरीत उतरून अथक प्रयत्न केले। अनेक तासांच्या शोधानंतर पुरुषाचा मृतदेह सापडला तर त्यानंतर काही अंतरावर महिलेचा मृतदेह आढळून आला। अंधार, मुसळधार पाऊस आणि दाट धुके यामुळे रात्री बचाव कार्य थांबवावे लागले होते। मात्र आज सकाळपासून पोलीस, स्थानिक प्रशासन आणि बचाव पथकाने पुन्हा संयुक्तपणे मोहीम सुरू केली आहे। मृतांची ओळख मोहन चव्हाण आणि जयश्री चव्हाण सोनगिरवाडी अशी झाली असून या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे। दरम्यान बचाव पथकाच्या धाडसाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे।